अशी एकत्र होऊन हा कार्यक्रम नगरपालिकेनं आयोजित केलेला आहे. उन्हाळी खेळासाठी किंवा उन्हाळी मॅपडे म्हणतो. त्यात सर्वप्रथम मी आपले नवनिर्वाचित आपले SP सत्तेवेळे साहेब यांचं स्वागत करतो. तसंच सर्व कमिटीचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की प्रशासक आल्यानंतर ज्यावेळेस बॉडी आली आणि ही जी बॉडी आली आणि ह्या बॉडीच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली गेली त्याला आम्ही लगेच प्रतिसाद दिला. म्हणजे सर्वांनी आणि कमिटीने पण तेवढा वेळ देऊन काम केलं. पहिल्यांदा 2 लाखाचा विषय होता, तो निधी कमी पडत होता. परत ऐन वेळेला आपण तो निधी वाढवून 4 लाख केला. पण हे होत असताना त्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस आपण नगरपालिका म्हणून आम्ही सर्वजण ज्यावेळेस आपल्याला सगळ्यांना बाबा मुलांना इथं येण्यासाठी खेळ स्टेज उपलब्ध करून दिले. 6 दिवस गेले कार्यक्रम चालू आहे. पण मी एक बघितलं तिथे सकाळी ज्यावेळेस चालू होतं शिक्षकांचा तेवढा रिस्पॉन्स मला वाटला नाही. तर बरेचसे शिक्षक खुर्च्या टाकून कडेला बसले होते आणि इथं मुलांचा व्यायाम ज्यावेळेस चालू आहे तर स्टेजवर त्या शिंदे मॅडमांनी त्या घेत होत्या. मुलं एकामेकाच्या डोक्यावर बसून तरी त्यांचं लक्ष नव्हतं. तर कृपया करून शिक्षकांना माझी विनंती आहे की ज्या वेळेस सगळं शिक्षण समिती तुमच्या पाठीमागे मिळाली, याच्या आधी प्रशासक होता, आता शिक्षक समिती आहे, नगरपालिका आहे. आम्ही तुम्हाला तुमचा पट वाढण्यासाठी तुम्हाला याची पब्लिसिटी करायसाठी तुम्हाला उद्या मार्केटमध्ये जायला लागेल. ते आपल्या शिक्षक जसं आपलं पट कमी होत चाललाय तो वाढवायला पाहिजे. यासाठी ज्या बेसिक गरजा आहेत त्या आम्ही तुम्हाला मूलभूत सुविधा देण्याचा 100% प्रयत्न करून त्याप्रमाणे आमचं काम सुद्धा चालू आहे. येत्या 5 वर्षात आपल्या ज्या सर्व शाळा आहेत त्या आदर्श शाळा म्हणून आपण तिथनं पुढे भविष्यात त्याच्या मागे लागणार. आपण दरवर्षी DPDC 2 ते 3 शाळा आपण डेव्हलप करायचं हाती घेतलेलं आहे. हे होत असताना तुमच्यातल्या अंतर्गत गटबाजी तुमचे जे संघ आणि मंडळ काही तुमच्या संस्थेत आहेत म्हणजे तुमच्या काय त्याला आपण गटबाजी शिक्षकाची ती थोडी थांबवावी आणि तुम्ही मुलांच्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. दुसरी गोष्ट म्हणजे एक असं निदर्शनाला आलं की 2 शाळा ह्यात इन्व्हॉल्व झाल्या नाहीत. तर असं करू नका. इथं कुठला जातीवाद किंवा धर्म असं काही नाही. हा सर्व मुलांसाठी एक स्टेज खेळायसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्यांनी यात सहभाग घेतलेला आहे यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण असं करू नका. सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स द्या. तुमचं शिक्षणाचं पट वाढायला पाहिजे. दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. आपण 2013 साली सेमी इंग्लिशचा एक प्रयत्न केला होता, तो पण सक्सेस झाला होता. त्यावेळेस पट वाढला होता. त्यानंतर कालांतराने ते परत बंद पडलं. पण असा होता कामा नये. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, सर्व शिक्षकांना की बाबा तुम्ही तुमच्या पाठीमागं आम्ही आहे पण त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. 100% उपयोग करावा असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी सर्वांनी मदत केली. किरण पाटील सर असू दे, सर्व आमच्या कमिटीच्या मेंबर असू दे, त्यात जास्त उत्साही म्हणजे लेडीज सर्व इन्व्हॉल्व होत्या. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण असं 5 वर्ष जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत अशा तऱ्हेने सर्व कार्यक्रम चालू ठेवू एवढं सांगतो थांबतो. चला मुलांनी सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. येतोय का आवाज सगळ्यांना? झुमतोय जरा. अरे इकडे ये की झूम कर. आता मला सांगायचं शिक्षक किती आहेत आणि ते डान्सचे शिक्षक कुठे गेले? ते मॅजिक दाखवणारे शिक्षक जे ते मॅजिक दाखवणार ते शिकवणार पण होते. तुम्ही दाखवणार आहे फक्त. मला वाटतं शिकवलं की काय आणि शिकवणार सगळं शिकवलं तर मग तुमच्याकडे काम नाही राहिलं. मग ते डान्सचे शिक्षक किती पुराण मुलांना आवडले? सगळ्यांना मजा आली का? आता अध्यक्ष साहेब डान्सचे शिक्षक यांना आवडले. इलेक्शन मध्ये निवडणुकीला 18 वर्षाच्या पुढचेच लोक फक्त मतदान करू शकतात. जर असं असतं की यांना पण मतदानाचा अधिकार असतो मग तुमच्या सगळ्यांची सिच्युएशन जी आहे ती घाईवरती आली असते आणि मत सगळी डान्सच्या साधना पडली असते आणि ते कदाचित नगर अध्यक्ष झाले असते. खरं तर हा गमतीचा विषय आहे, परंतु
फक्त भारतातच नाही तर जगामध्ये 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज ज्याला म्हणतो आपण, त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार असतो. या मुलांना मी काहीतरी आता सांगायला घेऊन जो फार लहान आहे, 5वी 4थी 5वी किंवा 6वीची मुलं असतील, 7वी पर्यंत. आणि जनरली माझं असं मत आहे की ही 7वी 8वी 9वीची जी मुलं असतात ना, विशेषतः 8वी 9वी, यांना सगळ्या गोष्टी समजण्याची सगळी अक्कल आलेली असते. आणि तो फार महत्वाचा पिरियड आहे, फार महत्वाचा वेळ आहे. तुम्ही सगळेजण या ठिकाणी जे हे असं परिश्रम घेत आहात, तर हे म्हणून महत्वाचे आहे की त्या 8वी 9वीच्या मुलांच्या वयाला यायच्या आधीच या मुलांमध्ये आपण चांगल्या गोष्टी कशा टिकवायच्या याच्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि महत्वाची बाब काय आहे की नगर परिषदेच्या शाळेतली ही मुलं आहेत. तर आजकाल गव्हर्नमेंट शाळा म्हटलं की पालक असतील किंवा इतरही लोक असतील तर नाते निवडायला लागतात. परंतु जर आपण आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जर आपण पुणे जिल्ह्यात गेलो तर एक वारे गुरुजी आहेत, वारे गुरुजी. तर वारे गुरुजींनी जिल्हा परिषदची शाळा ही एखाद्या कॉन्व्हेंट शाळेपेक्षा किंवा एखाद्या सीबीएसईच्या शाळेपेक्षाही कशी सुंदर होऊ शकते, आणि वृद्धींचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ज्ञान कसं करता येऊ शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण मांडलेलं आहे. आणि गुरुजी जर एकटा, म्हणजे गुरुजींनी एकट्याने जर ठरवलं की मी काहीतरी करून दाखवणार, तर तो इतक्या अनेक असंख्य मुलांच्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकतो. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी इथं जेव्हा नगर परिषदेने येऊन हे ठरवलंय, इतर घटकांनी येऊन ठरवलंय की आपण इथं काहीतरी सुंदर करून दाखवणार आहे, तर मला असं वाटतं की तुमच्यातले जे कोणी इथले सगळे वारे गुरुजी आहेत, असे असंख्य वारे गुरुजी तयार झाले तर हा सातारा पॅटर्न जो आहे नगर परिषदेच्या शाळांचा जगामध्ये कॉपी करायला होतो. तुम्हाला सांगतो, करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, आपल्याकडे इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणजे मला कधी कधी कौतुक वाटतं या गोष्टींचं की नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद हे सुद्धा फार मॅजिकल गोष्टी करत असतात. अगदी रिसेंटली सांगायचं झालं तर पुण्यामध्ये मी असताना मी पाहिलं की MBBSचं कॉलेज महानगरपालिकेने तयार केलंय आणि ते कॉलेज सुरू झाले. जसं मुंबईमध्ये 1 किंवा 2 असे कॉलेजेस आहेत, भारतामधल्या फार महानगरपालिकांची एवढी कॅपॅसिटी, एवढी कुवत आहे आणि एवढी तयारी आहे की स्वतःच MBBSचं मेडिकल कॉलेज चालू करू शकतो. तसं नगर परिषद सातारा यांनी आता असं काहीतरी मॅजिकल करायला सुरुवात केली आहे. आणि त्याचं जे परमोच्च बिंदू आहे तो तुम्ही अशा प्रकारच्या संस्था निर्माण कराल की ज्याच्यातून जगाला उदाहरण मांडाल, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि तुमच्या सगळ्यांना त्याच्यासाठी शुभेच्छा पण देईल. कारण या विद्यार्थ्यांमध्ये जे खेळीमेळीचं वातावरण दिसतंय, हे सगळे जे शिक्षक आहेत, या शिक्षकांबद्दलचा तुमचा जो आदर आहे, हा सगळा जो आहे ना, हा सगळा विषय मला त्या दिशेने घेऊन जातोय की तुम्ही सगळेजण स्वतःशी एकमेकांशी खूप चांगल्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत आहात आणि त्याच्यातून चांगल्या गोष्टी घडत आहेत या साताऱ्यामध्ये, त्याचे हे द्योतक आहे. इथं पत्रकार मंडळी सुद्धा आहेत, सगळे मला दिसत आहेत, काही ओळखीचे चेहरे गेले 3-4 दिवसात भेटलेले. आलं की मला प्रश्न विचारला जातो, साहेब आमच्याकडे राजकारण लय राजकारण हे भांडतोय तुझ्याशी, तो भांडतोय तुझ्याशी, सगळं मान्य आहे. परंतु 5-5 मंत्री आहेत, तुमच्या 5 अंगलीय धुणे अशा सगळ्यांच्या नसतात. आणि त्याच्यामुळं या सगळ्या मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मॅजिकल गोष्टी निश्चित करू शकता, जादुई गोष्टी निश्चित करू शकता असं मला वाटतं. कित्येक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु एकच महत्वाची गोष्ट मी इथं मांडतो आणि ती म्हणजे आपले शिक्षक. शिक्षक हा फार महत्वाचा घटक आहे. तो पाठीचा कणा. हे सगळं जर असं वातावरण तुम्ही जर नाही राखलं तर लवकरच त्याच्यातली काही मुलं जी आहेत ना, ती अल्पवयीन गुन्हेगारीमध्ये उलटतात. आणि जी अडचण अजूनपर्यंत साताऱ्याला, पुण्यासारखी, मुंबईसारखी, नागपूरसारखी जी अजून भेडसावत नाहीये, उत्तर भारतातल्या शहरांसारखी जी भेडसावत नाहीये, ती म्हणजे अल्पवयीन गुन्हेगारीची. म्हणजे आहे, प्रमाण आहे, नाही असं नाही, परंतु त्या लेवलचं नाहीये. ती अडचण, तो प्रॉब्लेम आपल्याकडे सुद्धा निर्माण होऊ शकतो जर आपण ह्या वयाच्या, या वयोगटाच्या मुलांवरती लक्ष नाही दिलं. ज्यांच्या पालकांना हे सगळं करायला वेळ नाही, कारण त्यांच्या हातावरती पोट आहे, त्यांना वेळ नाहीये की माझ्या या मुलांना मी शाळेत जातायत नाही जातायत, काय करतायत, कपडे आहेत नाही आहेत, पुस्तकं वाचतायत नाही वाचतायत, पुस्तकं आहेत की नाही आहेत, त्यांच्या सोबत कोण आहेत, त्यांचे सहमडी कोण आहेत, याची कल्पना ज्यांच्या पालकांना नाहीये,
अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला टॅप करणं गरजेचं आहे. हे जे आलेले विद्यार्थी आहेत ना, यांच्या पालकांना काळजी आहे, माझी मुलं चांगली झाली पाहिजे. ज्यांच्या पालकांना लक्षही द्यायला वेळ आहे असे जे विद्यार्थी आहेत ना, ते आपण टॅप केले पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर इतिहास जो मांडलेला आहे साताऱ्याने, इतिहास जो मांडलेला आहे साताऱ्याने, आज बागायत, राजधानी, अभिमान आणि इतिहास या सगळ्या गोष्टींसाठी आपण फुलला फुलाची पाकळी, खारीचा वाटा, ज्याचा काही असेल तो वाटा, आपला वाटा आपल्या कुवतीप्रमाणे आपण पार पाडला हे आपण तेव्हाच म्हणू शकतो. आणि म्हणून नगर परिषद सारख्या संस्था, जिल्हा परिषद सारख्या ज्या संस्था आहेत, यांची ही खूप खूप मोठी जबाबदारी आहे. हे सगळं करत असताना आपले जे शिक्षक आहेत, हे शिक्षक आपले शिल्लक आहेत, हे शिक्षक आपले सैनिक आहेत. तर यांना आवश्यक ते पाठबळ देणं, त्यांना आवश्यक ती ताकद देणं आणि त्यांच्या हातून या सगळ्या चांगल्या गोष्टी घडून आणणं. मला विश्वास आहे या कार्यक्रमाला पाहून की तुम्ही सगळेजण याच्यापेक्षा चांगली कामं करतच असणार, अजून चांगली कामं करणार. या कार्यक्रमाला मी कोण असणार मला माहित नाही, विद्यार्थी असणार एवढंच माहिती होतं. पण मी खूप खूप आभारी आहे आयोजकांना. तुम्ही इथं आज नगर परिषदेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना या सगळ्या वरिष्ठांना तुम्ही बोलवलं आहे, कारण मला माझं मनोगत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आज तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे, आयोजकांमुळे शक्य झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला, मला बोलायची संधी दिली शॉर्टमध्ये. म्हणजे कार्यक्रम फार न लांबवता साहेब आले, मला लगेच भाषण उठून टाकतो, तुमच्या कामाला तुम्हाला मोकळं करू. या सगळ्या बाबत तुमचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. तुमच्या शिक्षकांची काळजी घ्या, तुमच्या गावातल्या अशा मुलांची काळजी घ्या ज्यांना कोणी वाली नाही, कारण ती आपलीच पोरं आहे, ती महाराजांची पोरं आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मांडलेला स्वराज्य होता त्याच्यात निर्माण झालेली ती बाळं आहेत आणि त्यांच्या हातून आपल्याला या भारताचं, या देशाचं, या जगाचं भलं करायचंय. हे कर्तव्य, ही शपथ आपल्याला महाराजांनी दिली, आपल्याला विसरण्या कामा आहे. तुम्ही सगळेजण, तुमचं सगळ्यांचा आम्हाला अभिमान असतो सातारकरांचा. सगळ्यात जास्त सैनिक हे हा जिल्हा भारताला देत असतं आणि त्याच पद्धतीने तुम्ही सगळे ग्रामस्थ, नागरिक, या शहरांचे शहरवासी हे काम करत असतात. आणि म्हणून कुठेही तुम्ही गेलात तरी सातारकर म्हणून तुम्हाला प्रचंड अभिमानाने बघतात महाराष्ट्रामध्ये. ती जी आहे अभिमानाची बाब आहे, अशीच टिकून ठेवा. मी ईश्वर प्रार्थना करेल, चांगलं काम तुमच्या हातून घडत राहावं हे ईश्वर मी प्रार्थना करेल. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी त्यांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.